नमस्कार मंडळी, तुम्हाला पण पावभाजी खावीशी वाटते पण बनवण्याचा कंटाळा येतो आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या भांड्यांचा पसारा आणि बनवाल तर सेम तशी मुंबई स्ट्रीट स्टाईलसारखी चव येणार नाही। पण या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अशी पावभाजी एकदम शॉर्टकटमध्ये, ना जास्त भांड्यांचा वापर आणि ना तुमचा जास्त वेळ घेणार आहे। या पावभाजीमध्ये एकदम एका भांड्यामध्ये तुम्ही ही पावभाजी तुमची कंप्लीट करणार आहात आणि ही पावभाजी बनवल्यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट, ढाबा इथे कुठेही जायची गरज लागणार नाही। एवढी भारी चव या पावभाजीला येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। परफेक्ट मेजरमेंट आणि वेगळ्या कलरची पण आपल्याला याच्यामध्ये गरज लागणार नाही। ती भारी चव येणार आहे। एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला पाहूया आपण यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहेत ते। तर यासाठी मी इथे मटार घेतलेले आहेत 200 ग्राम, म्हणजेच अर्धी वाटी। एक गाजर घेतलेला आहे आणि 2 अशा मिरच्या घेतलेल्या शिमला मिरची आणि 2 मीडियम साईजचे बटाटे आणि फ्लावर घेतलेला आहे 200 ग्राम। तर आता सर्वात पहिले आपण गॅसवरती कुकर चढवणार आहोत। कुकरमध्ये मोठ्या साईजचा थोडा कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये आपण थोडं पहिला 2 टेबलस्पून ऑइल टाकूया आणि नंतर मग इथे मी बटरचे क्यूब रेडी मिळतात ते टाकलेले आहेत। बटर क्यूब मी 5 असे टाकलेले आहेत। जर तुमच्याकडे बटर क्यूब नसेल तर तुम्ही पूर्ण अख्खा बटर असा तुकडे तुकडे करून टाकू शकता। आणि आता इथे मी कांदा टाकलेला आहे। कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एकदम बारीक। चॉपर जर असला तर तुम्ही चॉपरमध्ये पण बारीक करू शकता, नाही तर हाताने बारीक बारीक कट करून टाकू शकता। आता इथे मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची 1 टेबलस्पून पेस्ट टाकलेली आहे। ती अशी कुटण्यामध्ये कुटून मग तुम्ही टाकू शकता। थोडीशीच लागते आपल्याला, 1 टेबलस्पून एवढी। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत एकदम बारीक चॉप करून। आणि हे टॅमॅटो मी 3 घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एकदम बारीक चॉप करायचं आपल्याला सगळं हे टॅमॅटो किंवा शिमला मिरची, गाजर वगैरे, कांदा वगैरे सगळं बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आणि मग आता हे आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि व्यवस्थित हे शिजवून देऊया। मिठामुळे पटकन कांदा टॅमॅटो शिजला जातो। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। मसाल्यामध्ये हळद पावडर अर्धा टेबलस्पून, लाल मिरची पावडर मी कश्मीरी लाल मिरची घेतली आणि ही 2 टेबलस्पून टाकलेली आहे। धणा पावडर घेतलेला आहे 1/2 टेबलस्पून। आणि आता आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला। पावभाजी मसाला मी इथे घेतलेला आहे 2 टेबलस्पून। आपल्याला पूर्ण 2 टेबलस्पून असा भरून घ्यायचा, जो आपल्याकडे नॉर्मल चम्मच असतो ना त्याच्याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। व्यवस्थित कांदे तेलात परतून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये शिमला मिर्च टाकणार आहोत। शिमला मिर्च अशी मी चॉप करून घेतलेली आहे बारीक चॉपरमध्ये, किंवा तुम्ही हाताने पण बारीक कट करून टाकायचे आहे। आणि मग इथे मटार टाकलेले आहेत। गाजर पण तुम्ही पाहू शकता एकदम बारीक चॉप केलेला आहे। आणि मग ह्याच्यामध्ये टाकणार फ्लावर आणि मग बटाटा पण कापून घेतला आहे। सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित पहिला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग कट करून व्यवस्थित कट करून घेतलेल्या आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात। आता फ्लावर हे तुकडे करून असे टाकलेले आहेत। फ्लावर काय शिजला जातो आणि बटाटे पण कापून टाकलेले आहेत। आणि व्यवस्थित आपल्याला असं हे परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये। भाजीला पूर्ण मसाला या भाज्यांमध्ये असा लागला पाहिजे। आता व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। पाण्याचा वापर मी इथे 1.5 ग्लास केलेला आहे। पूर्ण असा 1.5 ग्लास पाणी वापर केलेला आहे। जर तुम्हाला असं वाटलं शिजल्यानंतर पाणी जास्त झालं आहे तर तुम्ही तो पाणी नंतर काढू शकता। पण जर तुम्हाला अशाच पद्धतीने बनवायचे असेल तर जसं याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आहे 1.5 ग्लास, तर त्याच्याप्रमाणेच पाण्याचा वापर करा। आणि आता भाज्या एकजीव झाल्यानंतर मग आपण कुकरचं झाकण लावूया आणि 6 ते 7 शिट्या घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्या घेऊ शकता, पण मी 6 शिट्या घेतल्यानंतर एकदम भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे। तर काही जास्त मला मॅश करताना वेळ लागला नाही। आता हे पाणी पण बरोबर आहे माझं पाण्याचं प्रमाण। आता आपण मॅशरने मॅश करूया। तर माझा गॅस खाली चालू आहे आणि मॅश करते। जर तुम्ही वेगळं जरी करून मॅश केलात तरी चालेल गॅसवरून काढल्यानंतर, पण गरमच आपल्याला मॅश करायचे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्याला मॅश करायला मला इथे साधारणतः 5 मिनटं मॅश करायला लागली। एकदम पटकन मॅश झालं, कारण भाज्या व्यवस्थित शिजल्यात म्हणून जास्त वेळ लागला नाही आणि मॅश करताना जास्त जोर पण द्यावा लागला नाही आणि एकदम हलक्या रीतीने मी मॅश केलेलं आहे। आणि आता व्यवस्थित असं फिरून घेऊया आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेऊया। आणि आता इथे आपली भाजी मॅशरने मॅश करून झालेली आहे।
आणि इथे मी दुसऱ्या भांड्यांचा पण यूज केलेला नाही आहे. याच भांड्यामध्ये काय करायचं आहे ते सर्व करायचं आहे. आता इथे मॅश करून झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते चम्मचने एकदा. अशी प्रॉपर अशी भाजी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण बटर क्यूब्स टाकणार आहोत. बटर क्यूब्स मी घेतलेले आहेत 2. आता हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये गरम गरम असतानाच गॅस खाली स्लोपणे चालू आहे. आणि आता याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे. आणि ही पावभाजी आपली 5 माणसं आरामशीर घरामध्ये खातील अशी 5 माणसांची भाजी आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपली गरम गरम भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि आपण एकाच कुकरमध्ये ही भाजी रेडी केलेली आहे. जास्त भांड्यांचा प्रकार किंवा वेगळा तडका द्या, वेगळा फोडणी द्या अजिबात वापर केलेला नाही. आणि ही आपली भाजी रेस्टॉरंट, ढाबा सगळीकडे जिथे तुम्ही जाल त्याला पण फेल करून टाकेल. आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे केलात ना तर तुम्हाला रेस्टॉरंट किंवा ढाब्यामध्ये खायला जायची गरजच लागणार नाही आणि कंटाळा पण करणार नाही. एवढी भारी ही पावभाजी झालेली आहे. आणि आता चला आपण पाव गरम करूया. तर पाव गरम करण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे आणि मग बटरचं एक क्यूब टाकलेला आहे. आणि मग वरून थोडं पावभाजी आपण रेडी केलं ना ती पावभाजी थोडीशी टाकून मग पाव गरम करूया. आणि आता इथे आपले पाव गरम करून झाले. मस्तपैकी गरमागरम पाव घेऊन भाजी बरोबर वरून थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करूया आणि भाजी बरोबर सर्व करूया. तर अशा प्रकारे आपली पावभाजी रेसिपी रेडी झालेली आहे मंडळी. आणि जर का तुम्हाला ही शॉर्टकट पावभाजी रेसिपी आवडली असेल तर तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. तुमचा फीडबॅक हे आमच्यासाठी खूप एनर्जी येते. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप होम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.